नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका पदार्थामागचं विज्ञान समजून घेणार आहोत जो आपल्या संस्कृतीत अक्षरशः पवित्र मानला जातो, पण त्याचवेळी विज्ञानाच्या जगात तो खूप चर्चेचा आणि वादाचाही विषय ठरलाय. तो पदार्थ म्हणजे तूप. रोजच्या आहारात तूप असावं की नसावं, चला आज पुराव्यांसकट याचं सत्य जाणून घेऊया. आता हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. तूप खरोखरच एक सुपरफूड आहे की हृदयासाठी एक मोठा धोका? हजारो वर्षांची आपली पारंपरिक वैद्यकीय प्रणाली तुपाचे गोडवे गाते, पण दुसरीकडे आधुनिक डाएटचे नियम बघितले की तूप खाण्याची थोडी भीतीच वाटते. हा जो मोठा ऐतिहासिक विरोधाभास आहे ना, तो नेमका का निर्माण झालाय हे आधी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या या विश्लेषणाचे 5 मुख्य टप्पे आहेत. पहिलं म्हणजे प्राचीन परंपरा आणि आधुनिक विज्ञान. दुसरं, तुपातील लपलेले पोषक घटक. तिसरं, तूप आणि कोलेस्ट्रॉल. चौथं, स्वयंपाकातील सुरक्षितता म्हणजेच स्मोक पॉइंट. आणि पाचवं, दररोज नक्की किती तूप खावं. चला पटापट सुरू करूया. पहिला भाग, प्राचीन परंपरा आणि आधुनिक विज्ञान. तुम्हाला तर माहीतच आहे, भारतीय उपखंडात गेल्या तब्बल 5000 वर्षांपासून तुपाचा वापर फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठी नाही, तर चक्क एक औषध म्हणून केला जातोय. आयुर्वेदात तर तुपाला बुद्धी, स्मृती आणि पचनशक्ती वाढवणारं साक्षात अमृतच मानलं गेलंय. आता हे इथं पाहणं खरंच खूप रंजक आहे. एका बाजूला आपल्या आयुर्वेदिक ग्रंथ तुपाला आरोग्याचा रक्षक मानतात, तर दुसऱ्या बाजूला 20व्या शतकातली आधुनिक आहाराची मार्गदर्शक तत्त्व चक्क सॅच्युरेटेड फॅट्सच्या नावाखाली तुपाला टाळण्याचा सल्ला देत होती. केवढा हा मोठा संघर्ष! पण मग आधुनिक विज्ञानाची ही भीती अचानक कुठून आली? तर त्याचं कारण असं की सुरुवातीला सॅच्युरेटेड फॅट्सचं खूपच अतिसुलभीकरण म्हणजेच ओव्हर सिम्प्लिफिकेशन करण्यात आलं. सुरुवातीच्या लिपिड हायपोथिसिसने सर्व प्रकारच्या सॅच्युरेटेड फॅट्सना एकाच पारड्यात तोललं. त्यांनी काय केलं तर तुपातील नैसर्गिक आणि गुंतागुंतीच्या फॅट्सना हानिकारक ट्रान्सफॅट्स आणि कारखान्यात बनवलेल्या प्रक्रियेतल्या तेलांच्या रांगेत नेऊन बसवलं, जी खरं तर विज्ञानाची एक मोठी आणि खूप घाईघाईत केलेली चूक होती. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया. तुपातील लपलेले पोषक घटक. एका साध्या चमचाभर तुपात नक्की काय दडलंय याचं वैज्ञानिक विश्लेषण पाहणं आता खरंच डोळे उघडणारं ठरेल. सगळ्यात आधी तुपामधील स्निग्ध पदार्थांचं म्हणजेच फॅट्सचं प्रमाण समजून घेऊया. हे अगदी खरं आहे की तुपामध्ये सुमारे 62% सॅच्युरेटेड फॅट्स असतात. पण थांबा, फक्त तेवढंच नाहीये. यात 29% मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि 4% पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स सुद्धा असतात. आणि हे जे फॅट्स आहेत ना, ते हृदयासाठी आणि शरीराच्या कार्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जातात. म्हणजेच काय, तूप हे केवळ सॅच्युरेटेड फॅट नाही, तर ते उत्तम आणि गुंतागुंतीच्या फॅट्सचं एक अप्रतिम मिश्रण आहे. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तूप हे फॅटमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्वांचा म्हणजेच व्हिटॅमिन ए, ई आणि के यांचा एक अतिशय मौल्यवान वाहक आहे. सोबतच यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 सारखी आवश्यक फॅटी ॲसिड्स अगदी भरपूर प्रमाणात असतात. आणि तुम्हाला माहीत असेलच, संशोधनातून असं स्पष्ट दिसलंय की ही फॅटी ॲसिड शरीरातील दाह आणि सूज कमी करण्याचं अतिशय मोलाचं काम करतात. पण तुपातला खरा हिरो किंवा जादूचा घटक कोणता असेल तर तो म्हणजे ब्युट्रिक ॲसिड. तुपात सुमारे 2 ते 5% ब्युट्रिक ॲसिड असतं. हे एक शॉर्ट चेन फॅटी ॲसिड आहे, जे पोटाच्या आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी अक्षरशः वरदान आहे. हे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतं, आतड्यांचं अस्तर निरोगी ठेवतं आणि शरीरातली सूज कमी करतं. विशेष म्हणजे शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी हे अत्यंत वेगाने शोषलं जातं. आता येऊया तिसऱ्या आणि सर्वात जास्त चर्चिल्या जाणाऱ्या विषयाकडे, तूप, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाचं आरोग्य. आधुनिक क्लिनिकल आणि महामारीविषयक अभ्यासातून नेमके काय निष्कर्ष समोर आलेत ते कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आपण आता तपासूया. इथं बघा, जुने गैरसमज आणि नवीन विज्ञान यातला फरक किती स्पष्ट दिसतोय. आपला जुना समज असा होता की तुपामुळे खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. पण अलीकडच्या अभ्यासांवरून काय दिसतंय? जर आपण संतुलित आहारात 10% तुपाचा समावेश केला तर ते LDL आणि ट्रायग्लिसराइड्स तटस्थ ठेवत किंवा चक्क कमी करतं. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे ते शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवायला मदत करतं. तुपामध्ये असणारा आणखी एक भन्नाट घटक म्हणजे CLA, कॉन्जुगेटेड लिनोलिक ॲसिड. उच्च दर्जाच्या तुपातील हा घटक उत्तम अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. संशोधनात असं आढळलंय की हा घटक रक्तातील प्लाझ्मा कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि एथेरोजेनिक इंडेक्स, सोप्या भाषेत सांगायचं तर हृदयविकाराचा धोका कमी करतो. हे पेशींवर येणारा ताण कमी करायला खूप मदत करतं आणि तेही हृदयाला कोणताही थेट धोका न पोहोचवता. कमाल आहे ना? चला आता लॅबमधून थेट आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. चौथा भाग,
स्वयंपाकासाठी सुरक्षितता आणि स्मोक पॉइंट. रोजच्या स्वयंपाकात आधुनिक पर्यायांच्या तुलनेत तूप का आणि कसं वेगळं वागतं ते आपण पाहूया. भारतीय स्वयंपाकासाठी तूप नेहमीच नंबर 1 का राहिलंय याची काही अगदी ठोस वैज्ञानिक कारणं आहेत. रिफाईंड तेलं अत्यंत प्रक्रियायुक्त असतात, तर तूप एकदम नैसर्गिक पद्धतीने बनतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुपामध्ये ट्रान्स फॅट्स अजिबात नसतात. भारतीय पद्धतीच्या फोडणीसाठी किंवा तळण्यासाठी जेव्हा आपल्याला खूप जास्त तापमानाची गरज असते तेव्हा तूप अजिबात न जळता स्थिर राहतं. आता हा आकडा बघा, 250 अंश सेल्सिअस. हा खूप महत्त्वाचा आकडा आहे. हा तुपाचा स्मोक पॉइंट आहे, जो बऱ्याचशा रिफाईंड तेलांपेक्षा खूप जास्त आहे. तूप या उच्च तापमानापर्यंत जळत नाही. तुपाला त्याच्या जळण्याच्या बिंदूच्या खाली ठेवल्याने त्यात ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि म्हणूनच तूप अत्यंत सुरक्षित आहे आणि ते खराब न होता वर्षानुवर्षे आरामात टिकू शकतं. आता वळूया शेवटच्या आणि सर्वात प्रॅक्टिकल टप्प्याकडे. 5वा भाग, दररोज नक्की किती तूप खावं? हा सगळा वैज्ञानिक डेटा आपण आपल्या दैनंदिन आहाराच्या सवयींमध्ये कसा सुरक्षितपणे समाविष्ट करू शकतो ते पाहूया. पोषण तज्ज्ञांनी दिलेल्या या काही विज्ञान आधारित स्पष्ट मर्यादा आहेत. इथे एकच मंत्र लक्षात ठेवायचा आहे: प्रमाणाचं भान ठेवणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. एका सामान्य प्रौढ व्यक्तीने दिवसाला 2 ते 3 चमचे तूप खाणं अगदी सुरक्षित आणि फायदेशीर आहे. जे लोक रोज व्यायाम करतात किंवा ज्यांची जीवनशैली खूप ॲक्टिव्ह आहे ते अगदी 4 चमच्यांपर्यंत तूप खाऊ शकतात. पण हो, हृदयरोगाच्या रुग्णांनी मात्र आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने 1 चमच्यापेक्षा कमीच तूप खावं. हे नेहमी लक्षात ठेवा की फक्त एका टेबलस्पून तुपात सुमारे 120 कॅलरीज असतात. समतोल आहारासाठी इथं काही खास प्रोटिप्स आहेत. तुपाचा वापर नेहमी फायबरयुक्त म्हणजे चोथायुक्त पदार्थांसोबत करा, जसं की भरपूर भाज्या किंवा मोड आलेली कडधान्य. कारण फायबर पचनक्रियेत कोलेस्ट्रॉल बांधून ठेवायला मदत करतं आणि फॅटचं प्रमाण संतुलित ठेवतं. तसंच एकाच जेवणात तळलेले पदार्थ, चीज आणि तूप असे अनेक हाय फॅट पदार्थ एकत्र खाणं नक्की टाळा. रोजच्या आहारात ऑलिव्ह ऑइल किंवा सुकामेवा यांसारख्या इतर हेल्दी फॅट्सचाही आवर्जून समावेश असायला हवा. तर आजच्या या विश्लेषणाचा समारोप करताना मला तुम्हाला एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारायचा आहे. प्राचीन परंपरा आणि आधुनिक पोषण विज्ञानाचा हा सुवर्णमध्य साधताना तुम्ही खरोखरच प्रमाणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देताय का? लक्षात ठेवा, योग्य प्रकारचे स्निग्ध पदार्थ योग्य मार्गाने आणि प्रमाणात वापरले तर ते केवळ आपलं आरोग्यच सुधारत नाहीत, तर आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा देखील जपतात. यावर नक्की विचार करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.